पहा, काल आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय ते समजून घेतलं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणकोणते आयटम रेकॉर्ड केले जातात ते देखील समजून घेतलं. आता आपण ट्रेडिंग अकाउंट समजून घेतलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेतलं. आता काय राहिलं, कोण सांगते? बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. व्हेरी गुड. काय राहिलं? बॅलन्स शीट राहिलं. तर आता ते बॅलन्स शीट नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया आणि पुढे जाऊया. तर एकच मिनिट, पेज का पुढे जाईना. ओके. तर हे अशा प्रकारचं बॅलन्स शीट असणार आहे. त्याचं मिनिंग समजून घेऊया, त्याचा परफॉर्मा काय आहे, फॉर्मॅट काय आहे ते समजून घेऊया आणि पुढे जाऊया. आता कोण सांगते बॅलन्स शीट हे अकाउंट आहे का स्टेटमेंट आहे? आपण याच्या अगोदर थोडंफार त्याच्याविषयी बघितलेलं आहे. स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट. व्हेरी गुड. काय आहे? बॅलन्स शीट इज स्टेटमेंट. मग कोणतं स्टेटमेंट आहे? फायनान्शियल स्टेटमेंट आहे. फायनान्शियल स्टेटमेंट आहे म्हणजे याच्यामधनं आपल्याला काय समजतं? त्या ऑर्गनायझेशनची किंवा त्या फर्मची किंवा त्या कंपनीची फायनान्शियल पोझिशन समजते. पोझिशन समजते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर तेच आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. प्रत्यक्षात बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ फर्म. काय सांगितले त्यांनी बघा, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. हे एक स्टेटमेंट आहे आणि ज्याच्यामध्ये फायनान्शियल पोझिशन शो होत असते. कशाची? फर्मची. कुठपर्यंतची? तर ज्या तारखेचं ते बॅलन्स शीट आहे त्या पर्टिक्युलर डे किंवा डेट पर्यंतची. ऑल लॅबिलिटी आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साइड. या बॅलन्स शीटला लेफ्ट हँड साइडला सगळ्या लॅबिलिटी रेकॉर्ड केल्या जातात. लेफ्ट हँड साइड म्हणजे ही साइड की ज्या ठिकाणी सगळ्या लॅबिलिटीज रेकॉर्ड केल्या जातात. अँड देन आफ्टर राईट हँड साइडला मग काय रेकॉर्ड केलं जात असेल? असेट. व्हेरी गुड. राईट हँड साइडला काय रेकॉर्ड होणार? सगळ्या असेट रेकॉर्ड होणार. असेट. द बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. हा शब्द खूप महत्वाचा आहे. बॅलन्स शीट काय? अकाउंट नाहीये, बट अ स्टेटमेंट. म्हणजे हे काय आहे? एक स्टेटमेंट आहे शोईंग द फायनान्शियल पोझिशन. आणि हे स्टेटमेंट काय शो करतं, काय दाखवतं आपल्याला? की त्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन दाखवतं. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय? त्या बिझनेसकडे असेट किती आहेत आणि त्या बिझनेसच्या लॅबिलिटी किती आहेत. म्हणजे असेट आणि लॅबिलिटी आपल्याला समजल्या की त्या बिझनेसची आपल्याला आर्थिक परिस्थिती कळते. म्हणजे बिझनेसच्या मालमत्ता जास्त असतील तर बिझनेसवर कर्ज नाहीये असं आपण समजू शकतो. म्हणजेच काय? आर्थिक स्थिती चांगली आहे असं समजतो आपण. आर्थिक स्थिती म्हणजेच काय? फायनान्शियल पोझिशन. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. सर. आता एक तज्ञ आहेत पाल्मर नावाचे, त्यांनी डेफिनेशन केलेली आहे किंवा डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की बॅलन्स शीट म्हणजे काय. द बॅलन्स शीट त्यांनी काय सांगितले पहा, द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट हे एक काय आहे? स्टेटमेंट आहे ऑन अ पर्टिक्युलर डेट ऑर डे शोईंग ऑन वन साइड. म्हणजे बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे एका विशिष्ट दिवसापर्यंतचं किंवा तारखेपर्यंतचं, ज्याच्यामध्ये एका साइडला ट्रेडर्स म्हणजे काय? त्या व्यवसायाच्या व्यापाराच्या काय दाखवलेले असतात? प्रॉपर्टी म्हणजेच काय? असेट दाखवलेले असतात. अँड अनादर साइडला काय दाखवलेले असतात? त्या व्यवसायाच्या लॅबिलिटी दाखवलेल्या असतात. अशी साधी सिंपल डेफिनेशन पाल्मर या तज्ञाने केलेली आहे. आता बॅलन्स शीट तर समजलं. बॅलन्स शीट फायनान्शियल पोझिशन दाखवतं. बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साइडला लॅबिलिटी असतात, राईट हँड साइडला असेट असतात. बरोबर. बॅलन्स शीट हे काही अकाउंट नाही, हे एक स्टेटमेंट आहे. ह्या बेसिक गोष्टी बॅलन्स शीटच्या बाबतीतला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता पुढं हे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा आहे? तर बॅलन्स शीट ऍज ऑन, नेहमी लक्षात राहू द्या, बॅलन्स शीट ऍज ऑन या पद्धतीने बॅलन्स शीटचं हेडिंग असतं. म्हणजे जे व्यवसायाचं नाव असेल ते व्यवसायाचं नाव वर असेल आणि त्याच्या खाली बॅलन्स शीट ऍज ऑन डॅश डॅश डेट असेल, ज्या तारखेचं ते तयार केलेलं आहे. मी तुम्हाला हे सांगितलं होतं की बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साइडला सर्व काय असतात? लॅबिलिटी असतात. काही जण काय म्हणतील, ही कोणती साइड आहे? डेबिट साइड. डेबिट क्रेडिट साइड ही अकाउंटला असते. बॅलन्स शीट अकाउंट आहे का? नाही. नाही. बॅलन्स शीट काय आहे? स्टेटमेंट आहे. त्यामुळे याला डेबिट क्रेडिट साइड नसते. मग याला कोण असतं? लेफ्ट हँड साइडला लॅबिलिटी म्हणणार आणि राईट हँड साइडला काय म्हणणार? असेट म्हणणार. क्लिअर सर्वांना?
हो Yes, सर. sir. ओके. आता लॅबिलिटी साइडला कोणकोणत्या लॅबिलिटी मेन्शन केलेल्या असतील तर ते आपल्याला बघायचे. जनरली सगळ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्या लॅबिलिटी एकसारख्या असतील अशा लॅबिलिटी बाय बिझनेस त्या वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे जसं व्यवसायाचं नेचर वेगळे तसं त्यांच्या लॅबिलिटी वेगळे असतील. पण इन जर्नल जर आपण विचार केला सर्वसाधारण तर व्यवसायाच्या काही सामूहिक लॅबिलिटी असतात की ज्या सगळ्यांच्या सारख्या आहेत. त्या कोणत्या आहेत की फर्स्ट कॅपिटल ही लॅबिलिटी आहे. मग त्यांच्यात पार्टनरची नावं दिलेली असतील. ए पार्टनर असेल तर त्याचं एवढं कॅपिटल आहे, बी पार्टनर असेल तर त्याचं एवढं कॅपिटल आहे आणि सी पार्टनर असेल तर त्याचं एवढं कॅपिटल आहे. कॅपिटल बॅलन्स दिलेला असतो. त्याच्यानंतर पार्टनर्सचा करंट अकाउंटचा बॅलन्स असतो. आपण करंट अकाउंट शिकलेलो आहे बरोबर ना? हो सर. ओके. करंट अकाउंट क्लोज करताना जर समजा क्रेडिट साइड मोठी असेल तर बॅलन्सिंग फिगर कुठे येते करंट अकाउंटच्या? Debit side. डेबिट साइडला. आणि त्याला आपण काय म्हणतो? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. Carried down. कॅरीड डाऊन. क्रेडिट साइड मोठी असणे जी बॅलन्सिंग फिगर डेबिट साइडला दिसते याचा अर्थ ह्या करंट अकाउंटचा तो कोणता बॅलन्स असतो क्रेडिट साइड मोठी म्हटल्यानंतर? डेबिट बॅलन्स. Debit. क्रेडिट साइड मोठी म्हटल्यानंतर करंट अकाउंटचा तो कोणता बॅलन्स असेल जो डेबिट साइडला दिसतो? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स असेल बरोबर. म्हणजे मला काय सांगायचं होते का मी तुम्हाला थोडंसं रिवाइज केलं कारण की पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे करंट अकाउंटच्या डेबिट साइडला दिसणारी जी बॅलन्सिंग फिगर आहे ती ऍक्च्युली त्या अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असते. आणि ती आपण काय आवाज येतोय रे कोणाच तरी, माईक म्यूट करा थोडासा. आणि ते आपण कुठं लिहिणार? पार्टनर्स करंट अकाउंटचा जो क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे तो डेबिट साइडला शो होत असेल तो या ठिकाणी लॅबिलिटी साइडला लिहिणार. कळलं का कुठला बॅलन्स करंट अकाउंटचा कुठे येतो लॅबिलिटी साइडला? हो सर. ओके. त्याच्यानंतर जनरल रिझर्व जर असेल तर तो त्या ठिकाणी लिहिणार. आता हे डायरेक्ट आपल्याला ट्रायल बॅलन्सला आयटम रेडीमेड दिलेले असतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा कुठनं येईल सांगा बरं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण एक छोटस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करू आणि हा इथं लिहिले गेलेला बॅलन्स जो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा काय की लॅबिलिटी साइडला लिहायचा. पण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा कोणता बॅलन्स असेल जो लॅबिलिटी साइडला लिहितो आपण? क्रेडिट. व्हेरी गुड. कोणता बॅलन्स असेल? क्रेडिट बॅलन्स असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणतं अकाउंट आहे मी तुम्हाला सांगितलं होतं कालच. नॉमिनल अकाउंटच्या डेबिट साइडला सगळं काय रेकॉर्ड करतो आपण? एक्सपेन्सेस. आणि क्रेडिट साइडला काय रेकॉर्ड करतो? इन्कम. व्हेरी गुड. बरोबर. क्रेडिट बॅलन्स असणं म्हणजे काय असणं? इन्कम साइड मोठी असणं म्हणजे क्रेडिट साइड मोठी असणं. मग क्रेडिट साइड मोठी असेल तर त्याची टोटल आपण डेबिटला लिहितो आणि जे बॅलन्सिंग फिगर येईल त्याला काय म्हणतो? नेट प्रॉफिट म्हणतो. नेट प्रॉफिट म्हणतो बरोबर. आणि हा नेट प्रॉफिट आपण कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. नाही तो दिसतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला परंतु त्याचा ट्रान्सफर सेकंड इफेक्ट करतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. कॅपिटल अकाउंटला. हो पण सर फॉर्मॅट जो आहे ना आता जनरल दोन्ही ह्याच्यामध्ये असते. कधी काही वेळेस जर आपण कॅपिटल अकाउंट जर जनरेट केलं क्रिएट केलं तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि जर डायरेक्ट कॅपिटल अकाउंट तयार ना आता हे आपण इन फ्युचर आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम अभ्यासू ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की बाबा ते कसं असणार आहे ते. पण आता सध्या समजून घ्या. तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तो प्रॉफिट असतो. आणि जर समजा डेबिट साइड मोठी असेल म्हणजे एक्सपेन्सेस जास्त असतील आणि इन्कम कमी असतील तर तो काय असतो? नेट प्रॉफिट नसेल. मग काय असेल? नेट लॉस. जर नेट प्रॉफिट झाला तर प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहितोय आणि जर नेट लॉस असेल तर कुठं लिहिल आपण? बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिल बरोबर. क्रेडिट साइड म्हणायचं नाही. मी आता सांगितलं तुम्हाला बॅलन्स शीट काही अकाउंट नाही. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे. त्याला लॅबिलिटी आणि असेट अशा दोन बाजू असतात. क्रेडिट डेबिट ह्या बाजू नसतात. त्यामुळं क्रेडिट साइड म्हणायचं नाही. क्रेडिट साइड म्हणणं म्हणजे आपलं अज्ञान आहे. लक्षात राहू द्या. आता मी तुम्हाला ते क्लिअर केलेलं आहे. चला पुढे जाऊया. लोन अँड मॉर्गेज.
आता लोन ऑन मॉर्गेज म्हणजे काय होतं माहिती का, आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. आता हे मॉर्गेज म्हणजे काय ते सांगतो. मॉर्गेज म्हणजे थोडक्यात तारण म्हणायचं त्याला. आपल्याला बँकेकडून कर्ज घ्यायचंय, बरोबर, मग किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घ्यायचं. कर्ज कोणीही फुकाट देत नाही आपल्याला, बँक सुद्धा देत नाही. मग काय बनते बँक, की आम्हाला काहीतरी तारण द्या. मग आपल्याकडे एखादी बिल्डिंग असेल तर आपण काय करतो, ती बिल्डिंग काय करतो, मॉर्गेज करतो, म्हणजेच काय करतो, तारण देतो, आणि त्याच्यावर आपल्याला लोन भेटतं. मग असं लोन आपल्याला इन फ्युचर मध्ये पेड करणं आहेच ना, का आपण पेड करत नाही, बुडवतो का, नाही बुडवत, बिझनेस तर बुडवत नाहीयेत, बरोबर. ते मल्ल्या वगैरे बुडवतील पण आपल्याला बुडवता येणार नाहीये. त्यामुळं हे काय असतं, बिझनेसची लॅबिलिटी, म्हणून ते कुठं लिहिणार, लोन ऑन मॉर्गेज बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहिणार. क्लिअर सर्वांना? हो सर. हो ओके सर. ओके. देन आफ्टर बँक लोन. बँक लोन सुद्धा जर तारण नसेल तर त्याला अनसिक्युअर्ड लोन म्हणतो आपण, आणि ते असं जर बँक लोन असेल, बँकेकडून कर्ज घेतलेलं, तर ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. काही वेळेस पैशाची खूप गरज असते, दुसऱ्यांकडून घेतलं, बँकेकडून घेतलं, आणि तरी सुद्धा आपले फंड म्हणजे कॅपिटलची किंवा फंडची रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही. मग अशा वेळेस बिझनेस काय करतो, पार्टनरलाच म्हणतो तुम्हीच लोन द्या. फर्म काय म्हणन पार्टनरला, सगळीकडून घेतलं तरी सुद्धा रिक्वायरमेंट फंडची कम्प्लीट झालेली नाही, मग आम्हाला काय करा, पार्टनर बाबा तुम्हीच लोन द्या. मग त्याला काय म्हटलं जातं, लोन फ्रॉम पार्टनर. कॅपिटल व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा अमाऊंट ऍज अ लोन पार्टनरने प्रोव्हाइड केलेली असेल फर्मला, तर त्याला लोन फ्रॉम पार्टनर म्हणणार. तर ती सुद्धा लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. बिल्स पेएबल, हे थोडस 2 मिनिट मी याच्यासाठी घेईल की मला तुम्हाला क्लिअर करायचं. आता बिल्स पेएबल कसे क्रिएट होतात आणि बिल्स पेएबल कोणाला म्हणायचं. बिल्स पेएबल परचेसच्या व्यवहारातून, परचेस म्हणजे काय, कोण सांगतंय, खरेदी. खरेदी, बरोबर. परचेस दोन प्रकारचा असू शकतो, मी याच्या अगोदरच क्लिअर केले. कोणते दोन प्रकार, एक तर कॅश किंवा क्रेडिट. कॅश आणि क्रेडिट. व्हेरी गुड, काय, क्रेडिट परचेस, किंवा दुसरी गोष्ट काय असेल, कॅश परचेस असेल, बरोबर. कॅश परचेस असेल तर पैसे लगेच दिले जातात आणि वस्तू लगेच घेतली जाते, खरेदी लगेच होते, विषय संपला. पण क्रेडिट परचेस असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कोण सांगतंय, क्रेडिट कोण सांगते, आपण बघितले, जसं क्रेडिट सेल्स असेल काय म्हणतो, क्रेडिट परचेसला डेटर्स. डेटर्स क्रेडिट. काय म्हणतो, क्रेडिट परचेसला क्रेडिटर्स म्हणतो, बरोबर. आता उदाहरणार्थ मी क्रेडिट परचेस केलेला आहे ए या कंपनीकडून, कोणाकडून, ए या कंपनीकडून. ए कंपनी काय म्हणते की तू माझा क्रेडिटर आहे, मी तुला मला तुझ्याकडून पैसे येणं आहेत, पण आपल्यात हा जो क्रेडिट परचेसचा, खरेदीचा जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराचा पुरावा काय, म्हणून ए कंपनी काय करते, ह्या व्यवहाराचा पुरावा म्हणून एक बिल तयार करते. एक काय काय तयार करते, बिल तयार करते, आणि ते आपल्याकडे पाठवते, आपण त्याच्यावर साइन करतो आणि ते बिल परत ए कंपनीला देतो. आता या बिलाचे पैसे बघा, या बिलाचे पैसे काय आहेत, आपल्याला ह्या ए कंपनीला देणं आहेत ना, आहेत आहेत का नाही देणं, बिलाचे पैसे. बिल तयार केलं, क्रेडिट परचेस केला, त्याच्या बदल्यात एक कंपनीने आपल्याला एक बिल दिलं, आणि त्या बिलात असं लिहिलेलं असतं की किती महिन्याचा आपण त्याला पैसे देणार आहे, परत 2 महिन्यानंतर, 2 महिन्याच्या उधारीवर मी एवढा एवढा माल या कंपनीला म्हणजे या फर्मला विकलेला आहे, त्यांच्याकडून मला 2 महिन्यानंतर एवढी एवढी अमाऊंट येणं आहे, आणि त्याचं हे बिल आहे. या बिलावर ज्याने माल खरेदी केलाय त्याची सही असते, म्हणजे कोणाची, फर्मची सही असते, बरोबर. फर्म आहे, आपण फर्म आहे, पार्टनरशिप फर्मची सही असते. मग फर्मला या बिलाचे पैसे देणे असतात, म्हणून फर्मच्या दृष्टिकोनातून हे असतं बिल्स पेएबल. हे काय असतं, बिल्स पेएबल, आणि हे पैसे देणे आहेत म्हणून ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिले जातात. आता सर, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल मध्ये काय फरक आहे, उदाहरणार्थ लगेचच सांगतो. समजा तुम्ही उधारीवर माल परचेस केलेला आहे 10,000 रुपयाचा, बरोबर. 10,000 रुपयापैकी जर त्या कंपनीने 5,000 रुपयाचं बिल तयार केलं, आता तुमचे टोटल क्रेडिटर्स किती झाले बघा, उधारीवर माल परचेस केला त्याला आपण म्हणतो क्रेडिटर्स, तर 10,000 रुपये क्रेडिटर्स झाले. कंपनी काय म्हणते, आता हा माल काय आपण एकाच कंपनीकडून खरेदी करत नाही,
एकाच कंपनीकडून खरेदी करतो का आपल्या 3-4 कंपन्या असतील. उदाहरणार्थ टोटल 10,000 रुपये खरेदी केलेले आहे, त्यातले जे 5,000 रुपये आहेत ते ए या कंपनीकडून खरेदी केलेले आहेत. मग ए या कंपनीने आपल्याला बिल दिलं. आपले क्रेडिटर 10,000 रुपयाचे होते, पण या कंपनीने आपल्याला बिल दिले, त्या बिलाचे पैसे देणे आहेत. म्हणजे या 10,000तले 5,000 आपले बिल्स पेएबल झाले. काय झाले? बिल्स पेएबल. आणि राहिलेले 5,000 मग काय राहतील? क्रेडिटर्स. व्हेरी गुड. काय राहतील? क्रेडिटर्स राहतील. कळलं का? क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल मधला डिफरन्स. म्हणजे जर 10,000 पैकी 5,000 रुपयाचं जर बिल जनरेट केलं ज्याच्याकडून माल आपण खरेदी केलाय, ते आपले बिल्स पेएबल झाले. म्हणजे बिल्स पेएबल ज्यावेळेस जनरेट होतात, ज्यावेळेस क्रिएट होतात, त्यावेळेस आपले क्रेडिटर्स कमी होत असतील का वाढत असतील? कमी होत असतील. कमी होत असतील, बरोबर. आणि हे बिल्स पेएबल काय होतील? वाढतील. म्हणजे लॅबिलिटी बिल्स पेएबल ही का आहे हे कळलं का? आणि क्रेडिटर्स काय आहेत हे समजलं का? हो सर. ओके. ओके, आताच तुम्हाला मी सांगितलं सन्ड्री क्रेडिटर्स तेच आहे, ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल परचेस केलेला असतो ते. त्याच्यानंतर यातनं लेस काही ऍडजस्टमेंट असतील. उदाहरणार्थ हे बिल आहे, बरोबर. 2 महिन्याने आपल्याला पैसे द्यायचे हे 5,000 रुपये, आणि 2 महिन्यानंतर एक कंपनी आपल्याकडे पैसे मागायला आली आणि आपण हे 5,000 रुपये दिले नाही, म्हणजे हे बिल झालं डिसऑनर. ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये शिकणारच आहोत. तरी सुद्धा थोडासा धावता आढावा मी तुम्हाला सांगतो. हे बिल काय झालं? डिसऑनर झालं, म्हणजे त्याचा अनादर केला, आपण त्याचे पैसे दिलेले नाही आहेत. मग हे 5,000 रुपये जर आपण बिलाचे दिले नाहीत तर हे बिल्स पेएबल डिसऑनर झालं, म्हणजे बिल सध्या राहिलं नाही. पण 5,000 रुपये आत्ता दिले नाहीत 2 महिन्यानंतर, पण कधीतरी द्यावे लागतील ना. हो. मग हे आपले आता 2 महिन्यासाठी जी बिल्स पेएबल लॅबिलिटी आपण जनरेट केली होती, क्रिएट झाली होती आपल्या बाबतीत, ती आता 2 महिन्याची लॅबिलिटी राहत नाही. ती लॅबिलिटी कॅन्सल होते. म्हणजे हे बिल कॅन्सल झालं. 5,000 रुपये बिल पेएबल म्हणून राहिलं नाही, पण हे 5,000 रुपये पुन्हा एकदा आपल्याला क्रेडिटर्स मध्ये जाऊन ऍड होतात. जर बिल्स पेएबल डिसऑनर झालं तर अगोदरचे 5,000 रुपये क्रेडिटर्स होते, त्यात आता हे जाऊन 5,000 रुपये ऍड झाले, म्हणजे आपले आता टोटल क्रेडिटर्स किती राहतील? पुन्हा एकदा 10,000. 10,000, बरोबर. 10,000. तर असे जे काही ऍडजस्टमेंट असतील, आता प्रॉब्लेम मध्ये इन फ्युचर आपण ज्यावेळेस अभ्यासू त्यावेळेस तुम्हाला ह्या कन्सेप्ट बघायला भेटणार आहेत. तर अशा ऍडजस्टमेंट लेस असतील किंवा काही ऍडच्या ऍडजस्टमेंट असतील तर त्या ठिकाणी ह्या क्रेडिटर्सवर असतील. त्या लेस ऍड करून आपण त्याची अमाऊंट आउटरला लिहूया बॅलन्स शीटला. त्याच्यानंतर लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आपल्याला जर डिस्काउंट वगैरे भेटला माल खरेदी करताना, जिथं 1,000 रुपये द्यायचे तिथं 5% डिस्काउंट, म्हणजे 50 रुपये डिस्काउंट भेटला तर आपल्याला 950च द्यावे लागतील, म्हणजे आपले क्रेडिटर्स काय होतील? कमी होतील. तर तो डिस्काउंट काय करायचा? आपण वजा करायचा. डिस्काउंट काय करायचा? वजा करायचा क्रेडिटर्स मधनं. त्याच्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. बघा, भविष्यात आपल्याला माल विकायचा आहे, पण त्या माल विकत असताना ज्याला विकायचा आहे तो काय म्हणतो, मला ह्या मालाची खूप गरज आहे, तू मलाच दे, म्हणून मी काय करतो, तुला 1,000 रुपये ऍडव्हान्स देतो. भविष्यातल्या विक्रीचा अगोदरच ऍडव्हान्स भेटतो. ऍक्च्युली तो आपला इन्कम नाही. आपण माल विकलाय का अजून? नाही. पण त्याचे पैसे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये भेटलेत. हा आपला इन्कम नाहीये. इन्कम नाहीये तरी सुद्धा आपण ते पैसे आपल्याकडे घेतलेत. मग हे काय म्हणून दाखवायचे? तर ते लॅबिलिटी म्हणून दाखवायचे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. टॅक्स वगैरे भरण्यासाठी काही प्रोव्हिजन कराव्या लागतात, त्या सुद्धा या ठिकाणी मेंटेन कराव्या लागतात. ही झाली लॅबिलिटी साइड. कशाची? आपल्या बॅलन्स शीटची. बॅलन्स शीटची. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ते राहिलं का? कुठं गेलं? माझ्याकडून विसरून राहिलेलं असेल कदाचित. दिलाय का त्यांनी आपल्याला बँक ओव्हरड्राफ्ट? हो सर. विसरलेला आहे. तर बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट कशाला म्हणायचं ते समजून सांगतो. तर काय होतं की आपल्याला बिझनेस ऍक्टिव्हिटी रन करण्यासाठी, म्हणजे बिझनेसमध्ये दैनंदिन कारभारामध्ये अनेक आपल्याला कामं करावी लागतात. मग याच्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? कॅशची गरज असते. मग ही कॅश आपण एक बिझनेसचा अकाउंट मेंटेन केलेला असतं, त्याला करंट अकाउंट म्हणू. तर त्या करंट अकाउंट
जे आहे त्यातनं आपण हे पैशाचे देण्या घेण्याचे बँक थ्रू व्यवहार होतात. काही वेळेस काय होतं, बिझनेसमध्ये व्यवहार करण्यासाठी एखाद्या पार्टीला जर आपल्याला 10,000 रुपये द्यायचे असतील, पण आपल्याकडं 10,000 रुपये शिल्लक नसतील बँकच्या खात्यावर, तर उदाहरणार्थ काय आहे, 8,000 रुपये शिल्लक आहेत, मग तरी सुद्धा आपण बँकेला काय म्हणतो की माझ्यातर्फे 10,000 रुपये देऊन टाका. म्हणजे बँक 8,000 असताना सुद्धा 10,000 रुपये देते. म्हणजेच काय, 2,000 काय देते, लोन. एक्स्ट्रा. एक्स्ट्रा देते. त्याला म्हटलं जातं बँक ओव्हरड्राफ्ट. त्याला काय म्हणणार आपण, बँक ओव्हरड्राफ्ट. मग हे आपलं लोनच आहे, हे बँकेला देणंच आहे ना कधी नाही कधी. हो. हो, मग ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दाखवणार. त्याच्यानंतर असेट साइड कडे येऊया आपण. असेटला पहा, गुडविल. गुडविल म्हणजे काय, ही कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आपण सुरुवातीचे जे बेसिक लेक्चर घेत होतो ना, त्याच्यामध्ये बेसिक टर्मिनॉलॉजीज त्या बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये गुडविल म्हणजे गुड रेप्युटेशन, गुड नेम, गुड फेम, हे सगळं बघितलं होतं. तर ते गुडविल बॅलन्स बिझनेसची काय असते, असेट असते. ती बिझनेसच्या असेट साइडला दाखवणार. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग आपल्याला माहिती, संपत्ती बिझनेसची, ती दाखवणार. पण आता जेवढ्या फिक्स असेट आहेत त्यांच्यावर काय असतं, डेप्रिशिएशन असतं. मग ते डेप्रिशिएशन सुद्धा वजावं करावं लागतं, जर दिलेलं असेल तर. प्रॉब्लेम मध्ये जर दिलेलं नसेल, आपल्याला सांगितलंच नाही की डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करा आणि ते असेट मधनं वजा करा, तर करायचं नाही. आपण आपला शहाणपणा दाखवायचं नाही. नाही तर म्हणतात सरांनी फॉर्मॅट शिकवत असताना बिल्डिंग मध्ये डेप्रिशिएशन दाखवलं होतं, चला वजा करा. सांगितलं तर अजिबात आपण आपला शहाणपणा दाखवायचा नाही. त्यामुळे बिल्डिंग जे आहे त्याच्यावर डेप्रिशिएशन असतं, दिलेलं असेल तर ते वजा करणार. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट आहे, ही सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार. जर डेप्रिशिएशन असेल तर वजा करणार. फर्निचर अँड फिक्चर हे सुद्धा फिक्स असेट आहे, याच्यावर सुद्धा डेप्रिशिएशन असतं. जर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल तर वजा करणार. त्याच्यानंतर इक्विपमेंट्स म्हणजे काय, काही भाग असतात, सुट्टे भाग वगैरे, तर त्याच्यावर डेप्रिशिएशन असतं, ते सुद्धा वजा करणार. त्याच्यानंतर डिलिव्हरी किंवा मोटर व्हॅन असेल, डिलिव्हरी व्हॅन, मोटर व्हॅन, आपल्याला माल या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी, तर ती व्हॅन जर असेल तर ती फिक्स असेट आहे, त्याच्यावर डेप्रिशिएशन असते, ते वजा करणार. लीज होल्ड किंवा फ्री होल्ड प्रीमाइसेस असते, तर याच्यावर सुद्धा डेप्रिशिएशन असतं, ते सुद्धा वजा करणार. पेटेंट हे सुद्धा असेट आहे, याच्यावर डेप्रिशिएशन असतं. लूज टूल्स ही सुद्धा असेट आहे, याच्यावर डेप्रिशिएशन असतं. इन्व्हेस्टमेंट ही काय फिक्स असेट नाहीये, त्याच्यामुळे याच्यावर डेप्रिशिएशन नसणार आहे. त्याच्यानंतर स्टोर अँड स्पेअर पार्ट्स ही एक आपली असेट आहे, याच्यावर डेप्रिशिएशन असतं. प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस कोण सांगते, कशाला म्हणायचं, आपण 11वी मध्ये बघितलं होतं, जे 11वीच्या क्लासचे असतील आपल्याकडे ते. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स, त्याला काय म्हणणार आपण, प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणणार. एकच मिनिट फक्त. चला पुढे पहा. प्रीपेड एक्सपेन्सेस मध्ये तुम्हाला कळलं का, की जे एक्सपेन्सेस ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे कामगार कामाला यावे म्हणून आपण काय करतो, त्याला 100 रुपये ऍडव्हान्स देतो. मग ते कामाला आल्यानंतर त्याच्या त्या कामाच्या पैशातनं ते कट करून घेतो. म्हणजेच काय, थोडक्यात त्याला आपण प्रीपेड केलेले आहेत 100 रुपये, तो आपला खर्च आहे. मग असे ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले जे एक्सपेन्सेस असतात त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की असेट म्हणजे काय, की ज्याचा बेनिफिट आपण फ्युचर मध्ये घेणार आहोत, अशाला काय म्हणतो आपण, ऍसेट. असेट म्हणतो. आता असेट. कामगार पुढच्या महिन्यात कामाला येणार आहे, त्याला अगोदरच आपण ऍडव्हान्स त्याचा खर्च पेड केलेला आहे, म्हणजे याचा बेनिफिट आपण पुढच्या वर्षी किंवा पुढच्या महिन्यात घेणार आहोत, तर त्याला काय म्हणणार आपण, प्रीपेड. खर्च आहे परंतु अगोदर पेड केलेला आहे, बेनिफिट फ्युचर मध्ये भेटणार आहे आपल्याला, म्हणून ते आपल्या असेटला येतात प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून. क्लिअर सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, इन्कम रिसिवेबल, म्हणजे आपला इन्कम झालाय परंतु अजून आपल्या हातात आलेला नाही. हातात कधी येईल, भविष्यात कधी येईल. मग ज्याला आपल्याला भविष्यात भेटणार आहे, भविष्यात बेनिफिट आपल्याला भेटणार आहे त्याचा, त्याला आपण इन्कम म्हणतो, म्हणजे थोडक्यात आपले असेट म्हणतो. आणि मग हा जो इन्कम असतो तो आउटस्टँडिंग असतो, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, आउटस्टँडिंग इन्कम, तो असेटला लिहिणार. त्याच्यानंतर लोन अँड ऍडव्हान्सेस, आपण जर कोणाला लोन दिलं किंवा ऍडव्हान्स दिला, ती आपली असेट आहे. क्लोजिंग स्टॉक ही सुद्धा असेट आहे. सन्ड्री डेटर्स, ते आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सेल्स असतात. कोणते सेल्स, कोण सांगते, कॅश सेल का क्रेडिट सेल्स,
Credit sales. क्रेडिट सेल्स. बरोबर. क्रेडिट सेल्स जे असतात त्यालाच आपण काय म्हणतो? Debtors. डेटर्स म्हणतो. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये आपण मालाची विक्री केलेली आहे म्हणजेच काय? उधारीवर विक्री केली म्हणजेच क्रेडिट सेल्स आहे. हे क्लिअर आहे का सर्वांना? हो. हो. ओके. आता जसं आपण माल परचेस करताना एक बिल तयार केलं तर आपल्याला माल विकणाऱ्या व्यक्तीने, तसं आपण माल विकलाय. उदाहरणार्थ आपला ए ह्या व्यक्तीला आपला टोटल क्रेडिट सेल्स म्हणजे टोटल डेटर्स आहेत 20,000. बरोबर. टोटल डेटर्स आहेत 20,000. या 20,000पैकी 5,000 रुपयाचा जो माल आहे तो आपण ए या व्यक्तीला विकलेला आहे. बरोबर. आपल्याला ए वर भरोसा नाही म्हणून आपण ए ला काय म्हणतो की हे बघ ये बाबा, काय करायचंय की भविष्यात तू मला 2 महिन्यानंतर पैसे देशील हे मला मान्य, पण आपल्या व्यवहाराचा पुरावा असावा म्हणून हे बिल मी तयार केलेले. हे फर्मच्या दृष्टिकोनातून विचार करा. आपली फर्म आहे, बिल तयार केलेले 5,000 रुपयाचं बिल आहे. हे तू घे. याच्यावर मी काय लिहिले की या व्यक्तीकडून मला 5,000 रुपये 2 महिन्यानंतर माल विक्री केल्याबद्दल येणं आहे. हे मला भेटावं किंवा मी जे व्यक्तीला सांगेल त्या व्यक्तीला ते 5,000 रुपये देण्यात यावं. अशा पद्धतीचा मजकूर असतो. त्याच्यावर आपली स्वतःची सुंदर सही करतो आणि हे बिल परत कोणाकडे देतो? डेटर्सकडे, म्हणजेच कोणाकडे? आपल्या फर्मकडे देतो. फर्म काय करते? 2 महिन्यानंतर हे बिलाचे पैसे मागते. हे क्लिअर आहे का सर्वांना? बिल कसं क्रिएट झालं? हो. आता मला सांगा 20,000 रुपयाचे जर डेटर्स असेल आणि त्यातनं 5,000 रुपयाचं जर बिल क्रिएट केलं आपण, तर 20,000तनं 5 गेले तर डेटर्स किती राहतील आपले टोटल? 15,000 रुपयाचे. बरोबर. हे राहतील आपले डेटर्स. आणि नवीन काय होईल आपल्याकडे? असेट एक तयार, बिल्स रिसिवेबल. बरोबर. या बिलाचे पैसे यांनी जर 2 महिन्यानंतर दिले नाहीत, तुम्हाला आता सध्या पैसे नाही, नंतर देतो, नंतर म्हणजे भविष्यात देतो, तर हे बिल काय झालं? कॅन्सल झालं. बिल कॅन्सल झालं म्हणजे 5,000 रुपयाची असेट राहिली नाही. मग ही 5,000 रुपयाची असेट पुन्हा कन्वर्ट कशामध्ये होते? आपल्या डेटर्स मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे पुन्हा आपले डेटर्स 2 महिन्यानंतर किती होतील? 20,000 रुपये. 20,000. ओके. क्लिअर. म्हणजे बिल जर डिसऑनर झालं, कोणतं? बिल रिसिवेबल जर डिसऑनर झालं तर ते डेटर्स मध्ये ऍड करतो आणि बिल्स रिसिवेबल मध्ये लेस करतो. ही ऍडजस्टमेंट इन फ्युचर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना अभ्यासायची आहे. मी त्यावेळेस सुद्धा क्लिअर करेन, पण आता सांगितली लक्षात ठेवायची. चला पुढे जाऊया. आता ह्या डेटर्स मधनं मी काय म्हटलं होतं तुम्हाला? ऍडजस्टमेंट असतात. म्हणजे बिल्स रिसिवेबल डिसऑनर असेल, बॅड डेप्ट्स असेल, आरडीडी असेल, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असेल, वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट याच्यावर कराव्या लागतात. मग ह्या कोणत्या आहेत? त्या आपण ज्या वेळेस ऍडजस्टमेंट शिकू त्यावेळेस मी तुम्हाला सांगू. एक फॉर्मॅटच आहे डेटर्सवरच्या ऍडजस्टमेंटचा, तो मी तयार केलेला आहे. तो सिक्वेन्सली तसाच करायचा आहे आपल्याला. तर ते आपण पुढे बघूया. तर त्याच्यामध्ये बघा, बॅड डेप्ट्स लेस करणार, प्रोव्हिजन फॉर डेटर्स लेस करणार डेटर्स मधनं. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. आता ही इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल काय होतं की आपला गोडाऊन आहे आणि गोडाऊन मध्ये 10,000 रुपयाचा माल आहे आणि या गोडाऊनला काय झाली? आग लागली, पण मालाचा आपण इन्शुरन्स केला होता. मालाचा काय केलता? इन्शुरन्स. मग इन्शुरन्स कंपनी हे 10,000 रुपये आपल्याला काय देते? भरून देते. बरोबर. हे लगेच देतं का आग लागल्या त्याच्यासाठी काही प्रोसिजर असते ते आपल्याला भविष्यात भेटणार असतात. बरोबर का? हो. भविष्यात भेटणार आहे. याचा अर्थ काय आहे की हे इन्शुरन्स क्लेमचे पैसे रिसिवेबल इन फ्युचर आहेत म्हणून ते ऍसेट साइडला दाखवायचे. कोणत्या नावाने? इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल या नावाने. क्लिअर सर्वांना? हो सर. हो सर. ओके. बिल्स रिसिवेबल आताच मी सांगितलं कसं जनरेट होतं. ते आपल्याला भविष्यात पैसे भेटणार आहेत 2 महिन्यानंतर म्हणून ते आपले ऍसेट आहे. कॅश इन हँड, आपल्या हातातले पैसे, कॅश ॲट बँक ही सुद्धा असेट आहे. आणि पार्टनर्स करंट अकाउंटचा, आता या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, थोडस हे झालेलं आहे त्यांच्याकडून, प्रिंटिंग मिस्टेक आहे. डेबिट बॅलन्स असेल त्या ठिकाणी, तर तो डेबिट बॅलन्स सुद्धा काय असणार आहे? आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिणार आहोत. अशा पद्धतीने हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. सर्वांच्या लक्षात आला का? कारण की आपल्याला पुढचे 20 प्रॉब्लेम मध्ये हा युजफुल असणार आहे. क्लिअर सर्वांना? हा हो सर. ओके. चला आता
आता पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला बघायचं आहे ऍडजस्टमेंट, पण त्याच्या अगोदर काही नोट दिलेल्या आहेत. त्या नोट मी वाचतो या ठिकाणी. 2-3 नोट आहेत त्या वाचू आणि मग आपण पुढे जाऊया ऍडजस्टमेंट कडे. शेवटचे अजून एक 8-9 मिनिट आहेत, तोपर्यंत आपण जेवढे ऍडजस्टमेंट होतील तेवढे अभ्यासू. बघा नोट आहेत. एव्हरी आयटम इन द ट्रायल बॅलन्स मस्ट बी शो ओनली वन टाइम अँड जस्ट वन पार्ट ऑफ द फायनल अकाउंट. बघा म्हणजे ट्रायल बॅलन्सला जेवढे आयटम दिलेले असतील बघा त्याचा किती इफेक्ट आहे? एकच इफेक्ट आहे. काय आहे? एकच इफेक्ट आहे. काय सोडून? फक्त एक्सक्लुडिंग सायलेंट ऍडजस्टमेंट. काही ट्रायल बॅलन्सला आपल्याला सांगितलेलं नसतं, परंतु सायलेंट ऍडजस्टमेंट असतात. ह्या ऍडजस्टमेंट ज्या आयटमवर आहेत त्या आयटम फक्त सोडायचे. बाकी सगळ्या आयटमचा किती इफेक्ट होईल ट्रायल बॅलन्सच्या? 1. 1 म्हणजे काय? एकच इफेक्ट होईल. काय होईल? एकच इफेक्ट. लक्षात राहून द्यायचं, अजिबात विसरायचं नाही. ट्रायल बॅलन्सला जेवढे आयटम येतात सगळ्यांचं एकच इफेक्ट होईल. फक्त काय सोडायचं? सायलेंट ऍडजस्टमेंट असणारे आयटम. आता हे कोणते असतात हे आपल्याला ट्रायल बॅलन्स ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करायला बघूया, म्हणजे ज्यावेळेस फायनल अकाउंट सॉल्व्ह करायला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला ते समजेल. त्याच्यानंतर दुसरी, एव्हरी ऍडजस्टमेंट म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या खाली जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असते त्याला काय म्हणतो आपण? ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट म्हणतो. Adjustment. बरोबर. एव्हरी ऍडजस्टमेंट मस्ट हॅव 2 इफेक्ट. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट असणार आहेत? 2 इफेक्ट दोन. असणार आहेत. बरोबर. काही एक्सेप्शनल केसेस मध्ये काही ऍडजस्टमेंटचे 3 इफेक्ट सुद्धा होतात. किती होतील? 3. परंतु मोस्ट ऑफ प्रोबॅबिलिटी ज्या ऍडजस्टमेंट असतील त्याचे 2 इफेक्ट असतील. इन फायनल अकाउंट म्हणजे 2 इफेक्ट म्हणजे काय? एक इफेक्ट त्याचा कुठतरी डेबिट साइडला येईल आणि दुसरा इफेक्ट कुठे येईल? क्रेडिट साइडला येईल. ओके. किंवा एक इफेक्ट असेट, दुसरा इफेक्ट डेबिट क्रेडिट, किंवा लायबिलिटी डेबिट क्रेडिट, असे 2 इफेक्ट असतील. त्याच्यानंतर त्यांनी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली. वी हॅव ऑलरेडी स्टडीड दिस टॉपिक इन 11th स्टँडर्ड. म्हणजे तुम्ही 11वी मध्ये हा टॉपिक शिकलेला आहे. सोल प्रोप्रायटरशिपचं फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. सोल प्रोप्रायटरशिपचं फायनल अकाउंट शिकलेलं आहे ना? शिकवलंय का? नाही. नाही शिकवलं. बरं, नाही sir. नाही सर. आता शिकतोय आपण, काय हरकत नाही. ते काही एवढं त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तिथं जरी शिकलेलं नसलं तरी इथं तुम्हाला परफेक्ट होऊन जाईल. मोस्ट ऑफ द थिअरी पार्ट म्हणजे याच्यामधला बराचसा पार्ट एक्सप्लेनेशन ऑफ जर्नल एंट्रीज अँड इफेक्ट ऑफ जर्नल एंट्रीज आर सिमिलर. म्हणजे याच्यातला बराचसा पार्ट थेअरी पार्ट जो आहे जर्नल एंट्रीचा, आपण जर्नल एंट्री शिकलेलो आहे ना बेसिक लेक्चर मध्ये. तुम्ही बघा आपले एक 9-10 लेक्चर आहेत त्याच्यामध्ये मी जर्नल्स एंट्री तुम्हाला कशा होतात ते सांगितले. हो सर. हो, तर ते आपलं त्या ठिकाणी झालेले. त्यामुळं तो पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे, अवॉइड केलेला आहे. काय केलेला आहे? अवॉइड केलेला आहे. त्यामुळं हेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेले, बाकी काही नाही. आणि आता आपल्याला जायचंय ऍडजस्टमेंट कडे. आता जर तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप इज ऑल्सो कोरिलेटेड विथ द पार्टनरशिप फायनल अकाउंट, स्टुडंट कॅन बी रेफर टॉपिक नंबर 1. 11वीचा तुम्ही टॉपिक नंबर 1, 2 आणि 3 जास्तीत जास्त 4 टॉपिक पर्यंत बघू शकता. 4 टॉपिकची व्हिडिओ देखील मी तुम्हाला पाठवलेले आहेत 11वीच्या. ते माझ्याकडे आहेत ते, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता ऍडजस्टमेंट कडे आपल्याला जायचंय. ऍडजस्टमेंट म्हणजे काय? ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिवन इन द बिलो ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सच्या खाली जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असते त्याला आपण म्हणतो ऍडजस्टमेंट. मग पहिली ऍडजस्टमेंट आपला, आता एक गोष्ट समजायची, पहिली ऍडजस्टमेंट जी आहे ती प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये 100% असणार म्हणजे असणार, परीक्षेला सुद्धा येणार म्हणजे येणार. क्लोजिंग स्टॉकची असणारच. ही आपली जावई बापू असं समजा 12वी मधली फायनल अकाउंट मध्ये क्लोजिंग स्टॉक येणार म्हणजे येणार. काही करा तुम्ही, तुमची इच्छा जरी नसली तरी सुद्धा हा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हा क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट असणार. म्हणजे फिक्स झालं की क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट असणार आहे. म्हणजे याचा इफेक्ट जर पाठ केला तर आपल्याला 1 मार्क फिक्स. 12वीतल्या 100 मार्कापैकी 1 मार्क भेटला, 99 मार्क आले आपल्याकडे. 100% ही क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट असणार. क्लोजिंग स्टॉकच्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट करत असताना काय इफेक्ट करायचा? तो बॅलन्स शीटच्या असेट साइडला एक लिहायचा आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला सगळ्यात शेवटी लिहायचा. काय इफेक्ट आहे?
तुम्ही इफेक्ट हा फर्स्ट इफेक्ट असं असं देखील होऊ शकतात. तुम्ही असं म्हणू शकता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला, किंवा म्हणताना असं म्हणू शकता बॅलन्स शीटच्या असेटला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. दोन्हीचा अर्थ एकच आहे. क्लिअर सर्वांना? क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेटला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं? क्रेडिटला. क्रेडिट साईडला. क्रेडिट. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट आहे. आता ही ऍडजस्टमेंट सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बघायला भेटणार. 95% गॅरंटी आहे परीक्षेला विचारली जाणार. किती? 95%. अगदी मी 99% जरी म्हटलं ना तरी चालेल, फक्त 1% शक्यता मी नाकारतो. तर या ऍडजस्टमेंटची इफेक्ट काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सपेन्सेस ड्यू म्हणजे द्यायचा आहे परंतु दिलेला नाही, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड करायचा आहे परंतु पेड केलेला नाही, असा एक्सपेन्सेस म्हणजे काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग असे एक्सपेन्सेस कोणतेही असू शकतात. कोणते? उदाहरणार्थ सॅलरी द्यायची परंतु दिलेली नाही, वेजेस बरोबर, इन्शुरन्स, असे जेवढे एक्सपेन्सेस तेवढे आउटस्टँडिंग असू, हा रेंट वगैरे सगळं. तर हे एक्सपेन्सेस द्यायचेत म्हणल्यावर आपल्याला द्यावे लागणार आहेत. म्हणल्यावर कधी देणार आहे आपण? भविष्यात देणार आहे. द्यायचेत म्हणल्यावर कधी? इन फ्युचर मध्ये आपल्याला ते पेड करावे लागणार आहेत. पहा, एक गोष्ट लक्षात राहू द्या, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे नेहमी त्या एक्सपेन्सेस मध्ये काय? उदाहरणार्थ मला एक महिन्याभरामध्ये 10,000 रुपये सॅलरी द्यायची, त्यातली मी 8,000 रुपये सॅलरी ऑलरेडी पेड केलेली, 2,000 रुपये द्यायची राहिलेली, याला काय म्हणणार मी? आउटस्टँडिंग सॅलरी म्हणणार, राहिलेली 2,000 रुपये. म्हणजे काय? जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मी पेड केलेलीच दाखवलेली असेल 8,000 आणि ऍडजस्टमेंट मध्ये असं सांगितलं की 2,000 अजून द्यायची राहिली, तर ही द्यायची राहिलेली या 8,000 मध्ये मी काय करणार? ऍड करणार. काय करणार? ऍड करणार. म्हणजे आपली टोटल सॅलरी किती दाखवणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला? 10,000 रुपये. 10,000. आणि हे 2,000 रुपये द्यायचे राहिलेत म्हणजे द्यावे लागणार आहेत, आणि जे द्यावं लागतं त्याला काय म्हणतो आपण? लॅबिलिटी. म्हणजे याचा दुसरा इफेक्ट कुठं दाखवणार आपण? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. म्हणूनच त्यांनी बघितलंय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड इन द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. जो काही एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असेल त्याच्यामध्ये ऍड करायचं. कुठं? डेबिट साईडचा एक्सपेन्सेस असेल तर तो डेबिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटचा असेल तर ट्रेडिंग अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. हे झालं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचं. शेवटचा एक अर्धा मिनिट राहिलाय, आपण थांबूया. संध्याकाळी रात्री 8 वाजता आपलं दुसरं लेक्चर होईल, त्याच्यामध्ये पुढचे ऍडजस्टमेंट समजून घेऊ. आज शिकवलेलं समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. ओके.